पुकारले शिवशक्ती उसरणी या संघाने. उसरणी पुढचा चेंडू आणि शरीरापासून दूर खेळला जातो. या फटक्याला डिपिश पॉइंट पट्ट्याबाहेर सीमारेषे पार. आर पार दमदार शानदार वजनदार हा आलाय चौकार. सकाळच्या सत्रामधील पहिला चौकार ठोकला गेलाय फलंदाजा करवी. फलंदाज आपण बघतायत रोहन. आत वळणारा चेंडू होता गोलंदाजाचा. अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलंय आणि चेंडूला एक दिशा देण्याचं काम केलंय. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. फेके येईपर्यंत सहजगत्या फलंदाजाकडे 2 धावा चोरण्याची संधी होती आणि त्या 2 धावा पळून त्याने पूर्ण केल्यात. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आपल्याला डोळ्यासमोर दिसतोय. खरोखरच जरी आपल्या मुखातून हे वक्तव्य आलं, नाव जरी निघालं तरी आपल्याला संपूर्ण अंगावर शहारे येत आहेत, काटे येत आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराज. चालू असलेल्या मॅच मध्ये पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा उचललाय. पुन्हा एकदा चेंडूला धाडलं गेलंय पॉइंट क्षेत्राबाहेर सीमारेषे पार. हा आलाय सुंदर असा चौकार. धाव गती वेगाने पुढे सरकते. धावपळकावर धावा लागल्या जात आहेत त्या बिनबाद नाबाद 11 धावा. रोहन नावाचा एक चांगला खेळाडू आहे. रोहन गावड नावाचा हा चांगला खेळाडू आहे जो सातत्याने चांगली कामगिरी करतोय. संघाच्या हितार्थ आणि संघाला संकटामधून बाहेर काढण्याचं काम तो करतोय. पॉवर प्लेचं हे पहिले षटक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि त्याच्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. एक लॉंग ऑफ आणि एक वाईड ऑफ लॉंग ऑन क्षेत्रात. हा चेंडू हवेत आहे. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. तो कोणतीच चूक करत नाही आणि त्याच्या हातामध्ये झेल देऊन आता फलंदाजाला परतावं लागतंय. शॉर्ट सिलेक्शन कुठेतरी चुकलं गेलंय. पण पुन्हा एकदा रिप्लेकडे वळूया कशा पद्धतीने हे शॉर्ट सिलेक्शन होतं. बॅटच्या वरच्या एजला चेंडू आदळलाय आणि ह्या चेंडूला हुक करायचं होतं. चेंडू सरळ 38 सर्कलच्या आत जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातामध्ये विसावला गेलाय आणि हा लागलाय पहिला धक्का. 1 गडी बाद. धावपळकावर धावा लागला त्या 11 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. गुलाल उरवून सैताचे महिन्या आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं मी स्वागत करतोय. शिवनेरी चषक विराथन बुद्रुक 2021-22 या टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये चालू असलेल्या मॅच मध्ये 2 बलाढ्य संघ एकमेकांसमोर लढत आहेत. शिवशक्ती उसरणी विरुद्ध एडवन या दोघांमध्ये ही लढत सुरू आहे. शिवशक्ती या संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. फलंदाजी करताना एडवन संघाला पहिला धक्का लागलाय रोहन गावडच्या स्वरूपात. तो बाद झाल्यानंतर मितेश नावाचा खेळाडू हा क्रमांक 3 वर आलाय. गोलंदाज तयार निशांत. हा कदाचित स्क्वेअर चेंडू असेल. डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू होता. पडल्यानंतर खाली राहिलाय आणि डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू असल्या कारणानं पंचांच्या माध्यमातून इथे वाळीचा इशारा आलाय. अतिरिक्त धाबेची धावसंख्या पोहोचली ती 12 वर. 2 नामवंत गुणवंत टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांचा दबदबा आम्ही अनेक वर्ष बघितलाय ते 2 खेळाडू आज प्रत्यक्षात पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. चर्चा आपण त्यांची सुद्धा करणार आहोत. पुढचा चेंडू. व्हॉट डिलिव्हरी. अतिशय चांगला चेंडू होता. फ्लाईटच्या अगेन्स्ट खेळायचा होता फलंदाजाला. फ्लाइटेड चेंडू होता आणि ह्या चेंडूवर बीट होते फलंदाज. षटकाचा जर विचार केला निशांत याच्या तर पहिले 5 चेंडू त्याने रिलीज केलेत. 5 चेंडूंमध्ये 12 धावा दिलेत आणि 1 सफलता प्राप्त केली आहे. पॉवर प्ले मध्ये अशा प्रकारची गोलंदाजी. पुन्हा आता खेळायचं होतं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये मात्र बॅटच्या एजला चेंडू व्यवस्थित आदळत नाही.
सरळ शतरक्षक होता. एक धाव चौट्या स्वरूपात फलंदाजाने पूर्ण केली आणि या एका धावेची धावसंख्या पोहोचली 13 वर. षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चालू असलेल्या मॅच मध्ये फलंदाजी करताना एडवन संघाची धावसंख्या 1-13 13 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. प्रमोदजी शेडगे नामचीन समालोचक, पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये धावतं समालोचन ते करत असतात आणि आपल्या मधुर वाणीने गोड आवाजाने प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. तेच लाडके समालोचक ज्यांच्यामुळेच मी या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन करण्याकरता उपलब्ध झालोय. धन्यवाद प्रमोदजी, मला या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन करण्याची संधी तुम्ही दिली त्याबद्दल मी तुमचं आणि आयोजकांचं लाख लाख धन्यवाद मानतोय. षटकाची समाप्ती, धावसंख्या 13. पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. वेलकम. वैद्यपाडा संघाचे सदस्य सुद्धा इथे दिसत आहेत. सुनीलजी वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. नंबर 2चं षटक टाकण्याकरता कल्पेश गोलंदाजी मार्गावर आलाय. चांगला चेंडू होता, गोल्डन स्पॉटवर टाकलेला होता, आत वळणारा चेंडू होता आणि या आत वळणाऱ्या चेंडूला सुपर कव्हर क्षेत्रामध्ये वळवण्याचा प्रयास केला. क्षेत्ररक्षकाने अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं आणि त्याचा फायदा फिल्डिंग करणाऱ्या संघाला झालाय. धावाच्या स्वरूपात कदाचित या फलंदाजाला परतावं लागते की काय, यस बघूया काय घडतंय. मैदानाच्या आतून धावबाच्या स्वरूपात या फलंदाजाला परतावं लागतंय. एक आनंद व्यक्त केला गेलाय जे इतर खेळाडू आहेत त्यांच्या माध्यमातून आणि हा धक्का लागल्यानंतर थोड्याशा अडचणी वाढू शकतायत त्या फलंदाजी करणाऱ्या एडवन या संघाच्या. अतिशय चांगलं वातावरण, सकाळचं सत्र आपण बघितलं तर सुंदररित्या या ठिकाणी खेळाडू सुद्धा एक चांगलं ॲटमॉस्फिअर पाहतायत, एक चांगलं वातावरण पाहतायत आणि सकाळचं सत्र सध्या तरी आपण बघितलं तर थंडीचा महिना हा सुरू आहे आणि क्रिकेट हा खेळ खेळण्याकरता पोषक असं वातावरण या खेळपट्टीवर पाहायला मिळत आहे. सूर्याची किरणे सुंदररित्या पडलेली आपल्याला दिसून येत आहेत. सूर्य किरणे जमिनीवर पोहोचण्याकरता जवळजवळ 8 मिनिटं लागतात मित्रांनो आणि सूर्यप्रकाशाचा गतीचा जर आपण विचार केला तर 2,99,776 किलोमीटर प्रति सेकंदाला सूर्यप्रकाश हा प्रकाशित होत असतोय. तसं एक चांगलं वातावरण आपल्याला या खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. आता मैदानाच्या आत आपण सरळ लगेचच तुम्हाला पुन्हा एकदा घेऊन जातोय ज्या ठिकाणी शिवशक्ती उसरणी विरुद्ध एडवन हे 2 संघ लढत आहेत. शिवशक्ती उसरणी संघाने आता ह्या षटकामध्ये पकड मजबूत केले कारण एक फलंदाज भावेश धावबाच्या स्वरूपात बाद झाला ज्याने संघाकरता 1 धाव पूर्ण केली. मितेश आणि जितू या दोघांवर मोठी जबाबदारी. स्ट्राईक इनच्या दिशेने फलंदाज जितू आहे जो चांगली खेळी करण्याकरता सक्षम असतो. गोलंदाज तयार. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला इनफिल्ड वरून टोळावायचा होता. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. दोघांमध्ये कॉलिंग व्यवस्थित होतोय आणि त्याचा फायदा संघाला झालाय. 1 धाव मिळते. एका धावेची धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 14 धावा 2 गडी बाद ही सुरुवात झाली एडवन या संघाची आणि आज सकाळच्या सत्रामधील हा पहिला मॅच तुम्ही निहाळतायत पाहतायत. युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जाते. पाटील नेटवर्क्स यांच्या माध्यमातून खूपच चांगलं काम करतायत. आता खूप मोठं नाव आहे पाटील नेटवर्क्सचं कारण युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला देश विदेशात सुद्धा चांगला प्रतिसाद मिळतोय. प्रेक्षकांची गर्दी युट्यूबवर नेहमीच पाहत असतोय. आता या चेंडूला उचलले इनफिल्ड वरून चेंडू 1 बाउंड सीमारेषे पार आर पार दमदार शानदार वजनदार चौकार. ऑफ लेन चेंडू होता. खरपूस समाचार कारण त्याला पद्धत आली ते करण्याकरता भरपूर वेळ संधी होती. बॅकलिप खांदेच्या मागे बॅट त्याने पोचवली होती आणि हे शॉर्ट सिलेक्शन त्याचं बघितलं. आता चांगला फटका पुन्हा झेल ड्रॉप झाला इथे. कॅचेस विन द मॅचेस. पकडाल कॅच तर जिंकाल मॅच, सोडाल कॅच तर हराल मॅच. कारण कॅच फार महत्वाचे असतात. थोडासा नाराज दिसतो हा क्षेत्ररक्षक जो
एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्राच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. लॉंग ऑफ थोडासा बाजूला क्रॉस करतोय. धावसंख्येत बदल झाली. धावसंख्या झाली ती 19. एक षटक आणि 4 चेंडू समाप्त होत आहेत. धावसंख्या 19. अजूनही 2 चेंडू या षटकामधील शिल्लक असतील कल्पेश या गोलंदाजाचे. कल्पेश याचा हा चेंडू डान्सिंग डाऊन द ट्रॅक. या चेंडूला उचललाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तैनात आहे आणि त्याच्या हातामध्ये झेल देऊन फलंदाजाला परतावं लागतंय. आणखीन एक ब्रेक थ्रू गोलंदाज कल्पेश याच्या खात्यामध्ये. गॉन. चेंडूची समाप्ती. धावपळकर धावा लागल्या जात आहेत त्या 19. यस प्रमोदजी, इथे चांगले क्रिकेटपटू दाखल झालेत ज्याने आदर्श दाखवले या टेनिस विश्वाला. नक्कीच यावेळेला आपण पाहतोय लेजंड खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. सुनील वैती, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण मुख्य मंचावर येऊन मॅचचा आनंद घेऊ शकतात. यानंतर लगेच त्यांचा सामना होईल आणि मी कॉल करू इच्छेन विलंगी संघाचा कॅप्टन आणि एका साईडला गावदेवी वैतीपाडा वाढीव संघाचा कॅप्टन. प्लीज आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यानंतर लगेच टॉस बॉक्स मध्ये, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हजर राहायचं. आणि खरं तर प्रमोदजी, आज आमचं भाग्य या ठिकाणी महान व्यक्ती उपलब्ध आहेत. करुणाकरण कोट्टियन ज्यांचे सुपुत्र आज मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. धनुष कोट्टियन, त्यांचा मुलगा, जवळजवळ 22 वर्ष वय आहे, मात्र अफलातून कामगिरी ते करतोय आणि अभिमान आहे. जे पंच, त्यांचे पिताश्री इथे पंचांच्या भूमिकेमध्ये आपण प्रत्यक्षात बघतोय. करुणाकरण कोट्टियन सर, वेलकम. सोबतच कल्याणी घोरपडे सरांना सुद्धा आपण पाहतोय. इनसाइड आउट करून चेंडूला उचललंय इनफिल्ड वरून. सीमारेषे पार, दमदार, शानदार, वजनदार शिवनेरी चषकामधील हा षटकार. शॉर्ट सिलेक्शन आपण बघितलं. प्री मध्ये सुद्धा व्यवस्थितरित्या हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात त्यांनी घेतलाय. इनफिल्डचा फायदा उचललाय. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी करताना हा फलंदाज दिसलाय. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12.50च्या सरासरीने फलंदाजी करणाऱ्या एडवन संघाची धावसंख्या झालेली आहे ती 3 गडी बाद 25 धावा. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. या 3 षटकांमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय, ही चर्चा सुद्धा आम्ही करणार आहोत. तर मी सूचना करेन, कृपया करून 4 व्हीलर जे मालक आहेत, ज्यांच्या 4 व्हीलर आणि 2 व्हीलर जे आहेत त्या पार्किंग झोन मध्येच आपण पार्क करा प्लीज. कारण मोठमोठ्या त्या ठिकाणी आपण पाहतोय की 4 व्हीलर येत आहेत, तर कदाचित चुकून जर धक्का लागला तर त्या ठिकाणी मंडळ जबाबदार राहणार नाहीये आणि तुमच्या बाईकला कोणतेही, मात्र यावेळेला आपण पाहतोय की डॅमेज न हो यासाठी मी विनंती करेन की प्रत्येकाला 2 व्हीलर आणि 4 व्हीलर ज्या पार्किंग झोन मध्ये जागा केलेली आहे आयोजकांनी त्या ठिकाणी आपण पार्क करायचे. या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचलेत. या सूचनेचं तंतोतंत पालन करा ही नम्र विनंती असेल समर्थकांना जे या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांची वाहनं घेऊन. मॅच कडे रवाना होऊया. 2 षटकं समाप्त झालेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा. प्रमोदजी, काय वाटतंय 2 षटकामध्ये 25 धावा चांगली धावगती असेल काय? पॉवर प्लेची 2 षटकं इथे समाप्त झाली आहेत. डेफिनेटली, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतो 12.50ची सरासरी ही बेटर अँड बेस्ट सरासरी म्हणून ओळखली जाते टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. कारण आताचं क्रिकेट खूप फास्ट क्रिकेट झालं आणि फास्ट क्रिकेट झाल्यामुळे तुम्हाला त्या धावा 15 धावा जर मॅक्झिमम असतील प्रति षटकामागे तर वेल अँड गुड म्हणून ओळखली जाते. अगदी बरोबर. पुन्हा आता हा लोअर फुल टॉस चेंडू होता. डावी इष्टी सोडून जाणारा कदाचित चेंडू असावा. इम्पॅक्ट जर आपण बघितला तर डाव्या इष्टीच्या बाजूला जाताना चेंडू दिसलाय आणि हा डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू. निशांत सांघिक 3रं आणि व्यक्तिगत 2रं षटक टाकण्याकरता तो सज्ज झालाय. पहिल्या षटकामध्ये त्याला चोप बसला. पहिल्या षटकामध्ये त्याला 13 धावा मोजल्या गेल्यात. एक सफलता जरूर मिळाली. पॉवर प्लेचं बंधन आता शिथिल झालंय. हा शॉट ऑफ लेंथ चेंडूला मिड विकेट पट्ट्याबाहेर टोळावलं गेलंय. हाय अँड हँडसम 6 धावा.
चेंडूचं परिवर्तन. स्लोवर 1 चेंडू होता, संत गतीचा चेंडू टाकलाय आणि बॅटच्या पट्ट्यात फलंदाजाने व्यवस्थित घेतलाय, चेंडूला भिरकावून दिलं. 6 धावन करता मिड विकेट पट्ट्याबाहेर. पुढचा चेंडू लोअर फुल टॉस चेंडू होता, ऑफ स्टंपच्या दिशेने हा मारा केला होता. धावबादची संधी होती, मात्र ही संधी गमावली गेली आणि हा डॉट बॉल केलाय. पहिला चेंडू निर्धाव केला, दुसऱ्या चेंडूवर 6 धावा आल्या, तिसरा चेंडू निर्धाव केलाय. धाव संख्या आपण बघतायत सध्याच्या स्थितीला एडवन या संघाची ती 31 धावा. फलंदाज दिवेश एका षटकाराची खेळतोय आणि मितेश नावाचा फलंदाज जो नेहमीच संकट मोचकाची भूमिका अदा करत असतोय तो 1 षटकार आणि एका चौकारणीची 11 या व्यक्तिगत धाव संख्येवर खेळतोय. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू डावेष्टीच्या बाजूला वळणारा चेंडू आहे, मात्र एक चांगला चेंडू डावी एसटीच्या वरून जाणारा चेंडू असल्या कारणानं पंचांच्या काही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचल्या गेल्या नाहीत. हा डॉट बॉल, हा निर्धाव चेंडू. 2 षटकं 4 चेंडूंची समाप्ती. धाव संख्या आहे ती 31 धावा. पुन्हा एकदा थोडासा बदलाव आपल्याला वातावरणामध्ये पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं बंधन शिथिल झाल्यानंतर लॉंग ऑन, स्कोअर लेग, मिड विकेट. डावेष्टीच्या बाजूला वळणाऱ्या चेंडूला भिरकावून दिलं जात आहे लॉंग लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यापासून दूर, सीमारेषे पार, आर पार, दमदार शानदार चौकार. DJ Fuego in the mix. या 4 धावणीची धावसंख्येला आकार. धावसंख्या पोहोचली ती 35 वर. युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला कव्हरेज केलं गेलंय. थेट प्रेक्षेपण हे देश विदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा ऑफ स्टंपवर शफल झालाय, फाईन लेगच्या दिशेने चेंडूला वळवलाय. नो चान्स फॉर द फिल्डर अँड दॅट्स अ 4 रन्स. चांगलं शॉट सिलेक्शन, गॅप मध्ये फटका खेळला गेलाय. 4 धावणीची धावसंख्या पुढे सरकली. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 39 धावा. षटकं संपतात 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बनलेली आहे ती 39 धावा. 13ची सरासरी अद्यावत केली आहे. आणखीन 2 षटकं शिल्लक आहेत. या 2 षटकांमध्ये काय आणखीन चांगली आपल्यातून कामगिरी हे 2 फलंदाज करतील ही शंका आमच्या मनामध्ये निर्माण झालंय. या शंकेचे निवारण करण्याआधी आपण पुढील होणारा मॅच कुठल्या 2 संघादरम्यान असेल ही माहिती सुद्धा प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. विलंगी संघाचा संघनायक आणि गावदेवी वैतीपाडा वाढीव संघाचा संघनायक टॉस करण्याकरता आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहा, उपस्थित राहा, कारण हा पहिला डाव संपण्याआधी आपण लगेचच टॉस करणार आहोत. 3 षटकांमध्ये 13ची सरासरी अद्यावत केली गेले. भावेश आणि रोहन या दोघांनी सुरुवात केली. पहिले विकेट करता भागीदारी रचण्याचा प्रयत्न त्यांचा बघितला आपण. 11 धावा पहिल्या विकेट करता जोडल्यात. त्याच्यानंतर दुसऱ्या विकेट करता भागीदारी होऊ शकली नाही. तिसऱ्या विकेट करता सुद्धा 6 धावा जोडल्या गेल्यात आणि आता कुठे धावपळक एक चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला दिसून येतोय. आमचे डिजिटल स्कोअर अपडेटर खूप चांगलं काम करतायत निनाद, आणि दुसऱ्या बाजूला आमच्या मॅन्युअल स्कोअर अपडेटर स्वप्नील हे सुद्धा अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. जर स्कोरर आमचा सक्षम असेल तर धावतं समालोचन प्रेक्षकांपर्यंत आम्ही सक्षमरित्या पोहोचू शकतोय. आता गोलंदाज फिरकीपट्टू आहे. डावऱ्याच्या फलंदाजाकरता काय आखणी आखले ती चर्चा आपण करूया. एक बघतोय आपण एक क्षेत्ररक्षक मिड विकेट मध्ये तैनात केला गेलाय, एकाला स्क्वेअर लेग मध्ये तैनात केलं गेलंय आणि एक क्षेत्ररक्षक वाईड ऑफ लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तैनात केला गेलाय. ऑफ साईडला लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर. 38 सर्कलच्या आतमध्ये ऑफ साईडला आपण बघतायत शॉर्ट स्वीपर कव्हर. ओ एक चांगला चेंडू वळवलाय, वळणदार चेंडू. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक याचं मिश्रण गोलंदाजामध्ये दिसतंय मला याच्या, कारण हा जर चेंडू बघितला तर थोडासा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता. याच ठिकाणी जर उजव्या हाताचा फलंदाज असता तर त्याच्याकरता हा ऑफ ब्रेक चेंडू असता. 40+ चा हा खेळाडू आहे, वरिष्ठ खेळाडू आहे, लेजंड क्रिकेटर आहे आणि त्याचा अनुभव इथे ह्याच मैदानावर कामी येतोय. शिवनेरी चषक 2021-22 चा हा महासंग्राम. विराथन बुद्रुक या गावामध्ये तुम्ही न्याहाळतायत, पाहतायत, निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं हे गाव. आता आत वळणारा चेंडू होता, ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू टाकला गेलाय. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. बॅकवर्ड स्कोअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू केलाय. एका धावणीची धावसंख्येत बदल. धावफळकर धावा लागला ते 40. ऑफ ब्रेकचा मारा करण्याकरता तुम्हाला पहिलं आणि दुसरं बोट हे फार महत्वाचं असतं. या 2 बोटांचा आधार घेऊन तुमचा जो कोना असतो, जो अँगल्स असतो, तो कोना मिड विकेटच्या दिशेने वळवावा लागतो. त्याच्यानंतर तुम्ही हलकासा कानाला स्पर्श केल्याप्रमाणे चेंडू तिथे रिलीज करू शकतायत, जेणेकरून ऑफ ब्रेकची गोलंदाजीवर तुम्हाला विकेट प्राप्त होऊ शकतोय.
या चेंडूला उचललंय, स्लॉट मध्ये चेंडू दिलाय, चेंडू मिड विकेट पट्ट्या बाहेर, 6 धावांकरता षटकार, लाजवाब स्ट्रोक. नको मला बघितला नको मला त्याच्यासाठी छान 46 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 3 गडी बाद 46 धावा. 19 या धावसंख्येवर तिसरा गडी बाद झाला होता. त्याच्यानंतर दोघांमध्ये चांगली भागीदारी. कधी कधी गोलंदाजाला प्रश्न पडला जातोय की ऑफ ब्रेक मारा करू की लेग ब्रेक मारा करू, कारण डावरे आणि उजव्या हाताचे फलंदाज खेळपट्टीवर उतरलेत. गोलंदाज तयार किरण, ज्याच्याकडे भरपूर अनुभव आहे. ओ क्लीन बॉल आणि ऑफ ब्रेकचा चेंडू, वेग जास्त होता, गती जास्त होती, त्रिफळा उद्ध्वस्त केला गेलाय. विकेटचं पतन, गॉन. विकेट मिळतोय. पहिला त्रिफळा उद्ध्वस्त केला गेलाय या इनिंग मधल्या फलंदाजाचा. धाव फलकावर धावा लागला जातात ते 46 धावा. बाद झालेला फलंदाज आपण बघताय तो मितेश. म्हणजेच एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो. जो क्रिकेटचा अनुभव आहे, जी ज्ञानाची शिदोरी आहे गोलंदाज किरणकडे, त्या शिदोरीचा वापर होताना दिसलाय. प्रमोदजी काय वाटतंय? 46 धावा आणि 4थं षटक प्रगती पथावर. नक्कीच अनुभवाने समृद्ध असलेला किरण चौधरी एकाच साईडला पाहायला मिळतात. गेल्याच वीक मध्ये मात्र भाईंदर राईच्या मैदानात ज्याने मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावला होता, उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याला अवॉर्ड मिळवला गेला, तोच खेळाडू आपण पाहतोय. ते सातत्य आहे, कारण म्हटलं जाताना परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू, आता चेंडूला उचललाय, चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षकाने हवेत झेप घेतली आणि अगदी योग्य पद्धतीने ते फिल्डिंग केली असं मला वाटतंय, कारण चेंडू त्याच्या आवाक्यापासून दूर होता हे जाणलं त्या शतरक्षकाने आणि कमालीचं क्षेत्ररक्षण केलंय. निश्चितच 2 धावा त्याने वाचवल्यात. इथे 2 धाव मिळत आहेत. 2 धावण्याची धावफलक पुढे सरकलाय. धावफलकावर धावा लागल्यात एडवन या संघाच्या. 1 शॉटचा सुद्धा इशारा, याचाच अर्थ एकच धाव मिळेल, म्हणजेच धावसंख्या झाली ती 47, 47. पंचांचे इशारे समजणं फार महत्वाचं आहे आणि मैदानाच्या आतून चांगला इशारा पंचाने इथे आमच्यापर्यंत पोहोचवलाय. आता शॉट ऑफ लेंथ, चेंडूला उचलले, चेंडू हवेमध्ये सफर करतोय आणि हा सफर सफल ठरतोय. 6 धावा मिळत आहेत. षटकाची झाली समाप्ती. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना टॉस हरल्यावर एडवन या संघाची धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 53, 53 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 4 ओव्हर. एक छोटासा ब्रेक घेऊया, कुठेच जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. शिवनेरी चषक विराटन बुद्रुक 2021-22 या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. DJ Maddie. थँक्स डीजे. पुढील होणारा मॅच फार महत्वाचा असेल. विलंगी, कारण मला असं वाटतं हे आमंत्रित गट आहेत. त्या आमंत्रित गटांमधून बघताय आपण विलंगी विरुद्ध गावदेवी वैतीपाडा वाढीव या दोघांमध्ये होणारा मॅच असेल. आणि या दोन्ही संघाच्या संघनायकांना माझी नम्र विनंती असेल, कारण आता शेवटचं षटक सुरू होतंय, त्याआधी तुम्ही टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. 4 षटक समाप्त झालेत. शिव शक्ती उसरणी विरुद्ध एडवन या 2 बलाढ्य संघादरम्यान हा मॅच सुरू आहे. फलंदाजी करताना टॉस हरल्यावर एडवन संघाने 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा जमा केल्या त्या 53 आणि आणखीन एक षटक आहे. या षटकामध्ये फलंदाज आक्रमक भूमिका अदा करू शकतायत, आक्रमण करू शकतायत, गोलंदाजावर तुटून पडू शकतायत. अक्षय नावाचा गोलंदाज आलाय. क्रिकेट आज प्रत्येक युवांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या अंगामध्ये भिनलेला खेळ म्हणजेच क्रिकेट. आज प्रसिद्धी दिली या क्रिकेटनेच आणि आजचा दिवस फार महत्वाचा आहे, कारण युट्यूबच्या माध्यमातून बघतायत पाटील नेटवर्क्स हे इथे या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करतायत. चर्चा आपण करणार आहोत, कारण आजचा दिवस फार महत्वाचा आहे. आज एक महान व्यक्ती ज्यांचा जन्मदिवस आणि त्याच्यामुळेच आज या टेनिस क्रिकेटला, लेदर क्रिकेटला जास्त प्रसिद्धी मिळाली. गोलंदाज तयार.
हा चेंडू हवेत आहे, स्लॉट मध्ये चेंडू दिला होता, लॉंग ऑन पट्ट्याबाहेर सीमारेषे पार, दमदार शानदार वजनदार षटकार, 6 धावा. DJ Kiran and या 6 धावण्याची धावपळक फुलला, धावपळक बहरला, धावपळक वाढला, धावसंख्या झाली ती 59. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. कारण आज जर आपण बघितलं, कॅरी पॅकर्स या महान व्यक्तीचा जन्मदिवस आहे, ज्यांच्यामुळेच कारण मीडिया मॅन, ऑस्ट्रेलियन मीडिया मॅन याची आठवण मला झाली, ज्याच्यामुळेच या टेनिस क्रिकेटपटूंना सुद्धा सुवर्ण दिवस आलेत असं मला वाटतंय. आता शॉट सिलेक्शन काय चांगलं आहे, ऑफ स्टंपर शफल झालाय आणि या चेंडूला हुक केलंय, चेंडू जातोय सीमारेषे पार, फाईन लेग पट्ट्या बाहेर, हा आलाय लांब लचक षटकार, 6 धावा, 2 in row. मग क्या भाऊ निळू भाऊ त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. आता कसं वाटतंय, घर घर वाटतंय. डीजे लगातारच्या 2 चेंडूवर कडक फटके पाहायला मिळाले, बेधडक आणि फलंदाजाने मारलेत कडक. या 6 धावण्याची धावसंख्या पोहोचली ती 65 वर, 65. पुन्हा एकदा चेंडूला उचललाय, लगातारच्या 3 चेंडूवर 3 षटकार, षटकारांची ही आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक. या 6 धावा, 6 धावण्याची धावसंख्या पोहोचली ती 71 वर, 71. टेनिस क्रिकेटमध्ये 6 बॉल मध्ये 6 षटकार ठोकणारे अनेक क्रिकेटपटू आपण सध्याच्या घडीला पाहत असतोय. कारण देश विदेशात जाऊन सुद्धा आपल्या भारतीय क्रिकेटपटूंनी, टेनिस क्रिकेटपटूंनी 6 बॉल मध्ये 6 षटकार ठोकण्याचा पराक्रम केलाय. कारण 2020 मध्ये जर आपण बघितलं, 25 जानेवारी 2020 मध्ये सुमित डेकले राजनंदिनी चषक कोलकाता या स्पर्धेमध्ये 6 बॉल मध्ये 6 षटकार इम्रोज खान या गोलंदाजाला ठोकले होते. इथे काही तसा पराक्रम केला जाईल, चर्चा करणार आहोत. पुन्हा चेंडू उचललाय, चेंडू सीमारेषे पार, शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन 6 धावन करता षटकार. लगातारच्या 4 बॉल मध्ये 4 षटकार. मैदानाच्या आतमध्ये तुफान आलंय, मैदानाच्या आतमध्ये वादळ आलंय आणि हे वादळ लवकरात लवकर शमवावं लागेल. कम ऑन डीजे. नको मला नको मला या 6 धावण्याची धावपळक आता पुन्हा एकदा मोठी भरारी घेतोय, मोठी झेप घेतोय. धाव संख्या झाली ती 77, 77. 77 धावा. सुरुवात थोडीशी खराब झाली होती, त्याच्यानंतर मधल्या फळीमध्ये चांगला स्टँड देणं फार महत्वाचं होतं. फलंदाज दिव्येश हा दिव्य खेळी साकारतोय. पुढचा चेंडू आता हा बॅटच्या एलिमेशन व्यवस्थित नव्हतं, चेंडू हवेत आहे, झेल ड्रॉप झालाय मिड ऑफ क्षेत्रामध्ये आणि फायदा उचलताना फलंदाजाने 2 धावा सहजतेने पूर्ण केल्यात. 2 धावा त्याच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. 2 धावण्याची धावफलक पुढे सरकलाय. धावसंख्या पोहोचली जाते ती 79 वर, 79 रन्स ऑन द बोर्ड. ही इज प्लेइंग ऑन 33. 8 चेंडूला सामोरे गेलाय. 8 चेंडूंमध्ये त्यांनी 33 धावा बनवल्यात. दुसऱ्या बाजूला फलंदाज प्राजल हा 7 धावसंख्येवर खेळतोय एका षटकारणीशी. शेवटचा बॉल खेळायचा होता ऑन साइडला, चेंडू आला ऑफ साइडला मिड ऑफ क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली आणि चित्त्याच्या वेगाने लगेचच फलंदाज दुसरे धावे करता धावत आहेत. या 2 धावा अंकित केल्या जात आहेत आणि मला असं वाटतंय आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट धावसंख्या म्हणायला काय हरकत नाही. कारण स्पर्धेला प्रारंभ झालाय तेव्हा आजचा हा 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवसामध्ये पहिल्याच मॅच मध्ये चांगला धावपळक अद्यावत केलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर शिवशक्ती उसरणी विरुद्ध एडवन संघ फलंदाजी करत होता. फलंदाजी करताना 4 गडी बाद धावफलकावर धावा लागल्या जातात. त्या 81 आणि 82 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय शिवशक्ती उसरणी या संघासमोर. 82 रन्स रिक्वायर्ड टू विन. एका छोट्याशा ब्रेक नंतर आम्ही सरळ तुम्हाला घेऊन जातो टॉस बॉक्स मध्ये, जिथे आपण टॉस करून घेऊया. तत्पूर्वी ऐकूया सुमधुर गीत.
DJ Gulshan. थँक्स डीजे. आदरणीय सन्माननीय तुषार किणी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. विलंगी विरुद्ध गावदेवी वैतीपाडा वाढीव या दोघांमध्ये होणारा पुढील मॅच असेल. संघनायकाने या टॉस बॉक्स मध्ये विलंगी संघाचे संघनायक आलेत. निशांत विलंगी संघाचे संघनायक निशांत आलेत. दुसऱ्या बाजूला गावदेवी वाढीव वैतीपाडा संघाचा संघनायक या सुनीलजी वैती आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी दाखल झालेत. 5 षटकांचा मॅच असेल. हीच ती वेळ असते ज्या वेळेमध्ये आम्ही दोन्ही संघनायकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ शकतोय. म्हणूनच हा वेळ तुम्ही कधीच वाया घालवू नका. काय चांगला हा टॉस बॉक्स पाहायला मिळतोय. शिवनेरी चषक विरातन बुद्रुक टॉस बॉक्स आणि ते महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण महाराष्ट्राचा संपूर्ण विचार केला तर 23,000 पेक्षाही जास्त स्टॅच्यू पुतळे छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. टॉस करून घेऊया. तुषारजी किने आमच्या समोर आहेत आणि त्यांच्या हातामध्ये हा मी टॉस देतोय. जोरात आवाज द्या. छाप की काटा. कॉलिंग कोण करणार आहेत? निशांत जे विळंगी संघाचे संघनायक आहेत. काटा असा आवाज दिलाय आणि इथे छाप असा आलाय. संघनायक या ठिकाणी आहेत. उमेश तुमचं अभिनंदन. टॉस तुम्ही जिंकलायत. टॉस जिंकलायत. 5 षटकांचा मॅच असेल. तुमचा सर्वप्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करतेवेळी समोरच्या संघाला किती कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयास असेल आणि त्यामध्ये तुमच्या संघाच्या माध्यमातून चांगले गोलंदाज कोण आहेत जे सध्याच्या घडीला खूप फॉर्म मध्ये आहेत? नक्कीच आम्ही 45 ते 50 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यासाठी आम्हाला गोलंदाज असतील सुनील वैती, युवराज वैती, तसेच विराज किणी आणि शुभम किणी. कमीत कमी धावसंख्येवर रोखल्यानंतर तुमच्यामध्ये कोणते चांगले फलंदाज आहेत जे चांगले टॅकल करतील, मैदानाच्या आतून धावा खोऱ्याने जमा करतील आणि सध्या फॉर्म मध्ये आहेत? अजय भगत, अमर भगत, तसेच हरी चौधरी असेल आणि प्रेमनाथ मेहर असेल. सुनील वैती याचा अनुभव तुम्हाला किती कामी येतो? कारण एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. लेजंड क्रिकेटपटू आहे तो. नक्कीच सुनील वैती म्हणजे एक आमच्या संघाचा आधारस्तंभ आहे आणि त्यांच्या प्रत्येक शब्दाला आम्ही मान देतो आणि तोच मान देऊन आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि नक्कीच मी त्यांचा एक मनापासून आभार मानतो की त्यांच्यामुळेच आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय आणि आज इथेही उभे आहोत ते त्यांच्यामुळेच आहोत. तुम्हाला या मॅच करता लाख लाख शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. दुसऱ्या बाजूला आपण बघतात निशांत आहेत. निशांत, जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमच्या माध्यमातून काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण. आता सर्वप्रथम तुम्हाला मनाच्या विरुद्ध फलंदाजी करावी लागणार आहेत. फॉर्म मध्ये असलेले फलंदाज कोणते? पहिले 3 जे चांगली फलंदाजी करतील आणि जास्तीत जास्त धावा बनवण्याचं काम करतील. हार्दिक, दर्शन आणि रुपेश. समोरच्या संघाविरुद्ध कधी तुम्ही लढा दिलाय? नाही, फर्स्ट टाइम आहे. म्हणजेच पहिल्यांदाच एक काटेकी टक्कर होण्याची दाट शक्यता आहे इथे. हां. कसं वाटलं या ठिकाणी आल्यानंतर हे वातावरण, शिवनेरी चषकाचं हे आयोजन? काय प्रतिक्रिया द्याल तुम्ही? अप्रतिम असं आयोजन आहे शिवनेरी चषकाचं. त्यासाठीच आम्ही इकडे एंट्री टाकली होती. खास सर्वांना उत्साहीच आहेत सर्व आमचे खेळाडू की ही स्पर्धा खेळतात. तुम्हाला या मॅच करता लाख लाख शुभेच्छा. टॉस बॉक्स मधून अहवाल असा आहे, टॉस जिंकलाय तो गावदेवी वैतीपाडा वाढीव संघाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं जात आहे विलंगी या संघाला. थेट आम्ही तुम्हाला घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे सज्ज आहेत आमचे साथी समालोचक मित्र प्रमोदजी शेडगे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच संदीपजी गावंड. आपण आवाज ऐकत होतात. पहिल्या इनिंग मध्ये विजयासाठी एक लांब लचक खूप मोठा प्रवास या ठिकाणी करावा लागणार आहे. तो आपण पाहतोय. स्वप्नील घरत आम्हाला माहिती देत आहेत की एकंदरीत धावांची गती फलकावर पहिल्या डावामध्ये जी पाहायला मिळाली 81 धावा आणि 82 धावांचं पाठलाग करताना यावेळेला पहिल्या चेंडूवर ऑफ द मार्क. अप्रतिम. आज मितेश तरेने जबरदस्त अफलातून फलंदाजी केले आणि ज्या अनुषंगाने फलंदाजी केले प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला गेलाय. खूप सुंदर आणि सुपर बॅटिंग केली गेली आणि शुभम बदेने सांगितलं की एबीडी च्या स्टाईल मध्ये आज खेळले ते. यावेळेला बॅटची एज घेत चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. मितेश, या खेळाडूकडे तेवढं पोटेन्शियल आहे
कॅलिबर खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि तो खेळाडू मात्र आपण पाहतो एका साईडला मितेश तरे. कारण कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही, खऱ्या अर्थानं तुम्हाला गुणवत्ता सिद्ध करावी लागते ती ऑन फील्ड. जेव्हा जेव्हा मात्र तुमचा संघ संकटात असतो त्या वेळेला तुम्ही चांगली फलंदाजी केली, नो डाऊट अबाउट इट 100% रिझल्ट सक्सेस. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. काय कमालीची गोलंदाजी, विलक्षण कामगिरी करतोय. आपल्या बोटांतील जादू यावेळेला दाखवत असताना आपण पाहू शकता ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. आणि आकृतीपेक्षा कृती खूप छान पद्धतीने आपण पाहू शकतात. प्रत्येक षटकारासाठी गौरव गावड यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज. उसरणी संघासाठी आपण पाहतोय मितेश तरेचा आजचा दिवस आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कारण येणारा प्रत्येक दिवस हा मात्र खेळाडूंचा असतो, मनुष्याचा असतो, परंतु तो दिवस कसा घालवायचा हे मात्र प्रत्येकाच्या वेगवेगळ्या मात्र शैलीवर अवलंबून असतो. आणि ती मात्र यावेळेला आपण पाहतो ती शैली खूप सुंदररित्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजांच्या दृष्टिकोनातून आतापर्यंत मितेश तरेने सुंदर ऑफ्टमच्या बाहेर जास्तीत जास्त चेंडूला पिच केलाय. थिंकिंग पॉझिटिव्ह सहित गोलंदाजी करतोय. यावेळेला ऑफ्टमच्या बाहेर रोहन गावड चेंडूला गॅदर करतायत. तत्पूर्वी कल्याण घोरपडे सर वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 3 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या. आता षटक क्रमांक पहिला आहे. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते युट्यूबवर जोडले गेलेत त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय कमिटीच्या वतीने. आणि शिवनेरी चषक 2021 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. यावेळेला ऑन साइडला शफल झाला, सरळ चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिलंय. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगच्या डोक्यावरून एक दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. ग्लोरियस शॉट, 6 धावा, वॉड शॉट. थँक्यू. धावसंख्या 9 धावा या फलकावर पाहायला मिळतात. जबरदस्त आपण पाहतो आक्रमकता दाखवली शेवटच्या चेंडूवर धनवान या फलंदाजाच्या बॅट मधून. आदरणीय सचिनजी बंडू पाटील मंडळासाठी ज्यांनी आर्थिक सहाय्य केलेलं आहे 1100 अर्थातच 1100 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी आलेलं आहे. दानशूर व्यक्तिमत्व. धन्यवाद सचिनजी बंडू पाटील साहेब. आपलं मोलाचं सहकार्य या शिवनेरी चषकाला लाभलेलं आहे त्याबद्दल कमिटीच्या वतीने खूप खूप धन्यवाद. तुषारकीने अचूक माहिती देत असताना खूप चांगली मेहनत. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेला. इनफिल्डच्या वरून आपण पाहतो ऑफ साइडला अप्रतिम सुरेख पद्धतीने लॉंग ऑफला कोणतीही चुकी करत नाहीये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतायत. गुड कॅच ऑफ क्वालिटी. थँक्यू टीचर, थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 या धावसंख्येवर आपण पाहू शकता एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. फलंदाज या ठिकाणी बाद होताना बॅक टू द डगआउट. आदरणीय मोरेश्वर पाटील या ठिकाणी उपस्थित होत असताना वाडीवरून खास करून प्रत्येक दिवसात मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. वेलकम मोरेश्वर काका, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. आणि वाडी संघाला नेहमीच पाठिंबा देणारं व्यक्तिमत्व गावातून आपण पाहतोय. तर धावांची गती जर आपण पाहिली तर 9 धावा दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. आज आपल्याला एका साईडला आमंत्रित गट आपल्याला पाहायला मिळेल तर एका साईडला पालघर डहाणू गट आपण एक संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये हार्दिक फायटर हा संघ दोनात करणार आहे. नवली या संघासमोर पवनसुत नवली हा संघ मात्र दोनात करेल. प्रणय गरत, तुषार गरत, कर्ण मोरे असतील, तुषार मोरे, ब्रिजेश गरत यांचा संघ मात्र एका साईडला हार्दिक फायटर या संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 धावा. फुलटॉस चेंडू होता यावेळेला मात्र सरळ बॅटने एक्झॅक्टली खेळला गेलाय. जितूला मात्र बिट करून चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स, चौकार, वेलकम बाउंड्री, 4 धावा. मॉर्निंग सेशन मध्ये सेकंड इनिंग मध्ये चौकार येतोय. गुड शॉट. चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला माझे.
या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. स्वप्नील गरत्ता आणि निनाद आम्हाला या ठिकाणी दर्शवतात की 13 रन्स 13 धावा. नितेश पाटील स्वतः मात्र आज थोडेफार उशीर झाला परंतु कव्हर केलं त्यांनी. आणि एका साईडला आपण पाहतो बंटी कुंभार असतील, अनुराग चव्हाण, 2 ग्रेट कॅमेरामॅन. यावेळेला जर आपण पाहिलं तर ऑन साईडला फटका चांगला आहे. सरळ चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. तेवढाच उत्तम दर्जाचा झेल. क्या बात आहे, जबरदस्त. दिवेश अप्रतिम, मॅग्निफिसंट अँड ब्रिलियंट कॅच. फलंदाज बॅक टू द डगआउट. एक बिग विकेट. या आपण जाऊया सुभाष कदम यांच्याकडे. मी विनंती करेन उजव्या साईडला जे खेळाडू आहेत त्यांना विनंती करेन हितेश आणि संपूर्ण टीम की थोडंसं बाउंड्री लाईनच्या आपण बाहेर यायचंय. जी पट्टी आहे भगवी पट्टी जी आपण पाहतोय त्याच्या पाठीमागे आपण उभं राहा. DJ Sabir थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 13 रन्स. शुभा लढला म्हणून महाराष्ट्र घडला आणि या पूर्ण महाराष्ट्रात आपण ताठ मानेने जगायला शिकलो. अशा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी गडावर मात्र जिजाऊंच्या पोटी एक बाळ जन्माला आला आणि जिजाऊंनी मात्र सांगितलं होतं शिवाई मंदिरात जाऊन की मात्र मला जर बाळ जन्माला आला तर नक्की शिवाईवरून मात्र मी नाव ठेवेन. आणि ते नाव ठेवलं गेलं शिवाजी. अप्रतिम, ब्युटिफुल डिलिव्हरी. काय आक्रमकता यावेळेला दाखवत असताना आपल्या बोटांतील जादू खूपच बाहेर होता. आणि करुणाकर कोटियांना त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. आणि एका साईडला कल्याणी घोरपडे सर आपण पाहू शकतात. हे 2 नामवंत पंच आहेत कारण क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. आतापर्यंत जर आपण विचार केला तर दुसऱ्या दिवसांपर्यंत 4 ते 5 गोलंदाजांना बंदी आणली गेली, जर्क गोलंदाज म्हणून ओळखले गेले या स्पर्धेमध्ये. यावेळेला ऑन साईडला शॉर्ट पूलचा फटका पाहायला मिळतो. शफल होऊन खेळला गेलाय. चेंडू डीप मिड विकेटला निघून जाईल. 1 बाउन्सने चेंडूला कन्वर्ट करतायत मिस्टर दिवेश. दिवेशने मात्र सुपर बॅटिंग केली. एका साईडला मितेश तरे रगत या नावाने जास्तीत जास्त ज्याला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये प्रेम मिळालंय. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 15 धावा. चेंडू फेकून झाले. स्वप्नील आम्हाला दर्शवतायत की चेंडू फेकून झाले ते 4. आज थोडंफार कुठेतरी सूर्य आणि ढग यांच्यामध्ये जणू काही लपंडाव पुन्हा एकदा सुरू आहे. सूर्याची कोवळी किरण मात्र मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. यावेळेला पहिला हा चेंडू लो फुल टच चेंडू होता. बॅटची एज घेऊन चेंडू मात्र यष्ट्यांचा वेध घेत यावेळेला आपण पाहिलं. आणि सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण यावेळेला पाहायला मिळालं. ते गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकलात. हितेश मॅग्निफिसंट बॉलिंग. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला प्ले डाऊन झाला. फलंदाज या ठिकाणी बाद. 15 धाव. मला सूचना आलेली आहे नेनकिने यांच्याकडून. कृपया करून जे पार्किंग जे लाईन त्या ठिकाणी मारलेली आहे पार्किंगसाठी तर त्या आतमध्येच आपण पार्किंग झोन मध्येच गाड्या पार्क करायच्या आहेत. कृपया करून कोणत्याही बाईक मालकाच्या गाड्या त्या ठिकाणी आढळल्या नाही पाहिजेत याची दखल घ्यायची आहे. कारण यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टाइमिंग, टी फॉर टेक्निक एंड टी फॉर टैलेंट. व्हाट अ शॉट. सही खिलाड़ी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेलता है. गुड शॉट, क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळाला. आणि या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 21 धावा. 82 धावांचा एक पाठलाग करताना आता चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडू मध्ये 61 धावा. 20.33च्या सरासरीने खेळावं लागेल ते शिवशक्ती उसरणी संघाला. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. गेम ऑन होताना आपण पाहतोय. अब तो ये ट्रेलर है, पिक्चर तो अभी बाकी है. या आपण ऐकूया तत्पूर्वी सुमधुर संगीत.
ईशानच्या बॅटमधून वय वर्ष 18 अपकमिंग यंगस्टर नवतरुण उभारता सितारा नवीन चेहरा उसरणी संघाला मिळालेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये. परंतु क्रिकेटच्या मैदानात नेहमीच तुमचे जमिनीवर पाय असावेत, कारण एक मॅन ऑफ द मॅच घेतली मात्र दुसऱ्या मॅच साठी मात्र काही खेळाडू हवेत जातात, परंतु ते चुकीचं आहे. जर तुम्हाला या क्रिकेटच्या दुनियेमध्ये या क्रिकेटच्या आयुष्यात जर व्यवस्थित क्रिकेट खेळायचं असेल आणि पुढे जर जायचं असेल तर तुम्हाला मात्र नम्रपणाने क्रिकेट खेळावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये आदर सत्कार करावा लागेल. पंचांचा कोणत्याही प्रकारचा अपमान करू नका. प्रत्येक खेळाडूचा लेजंड खेळाडूचा आपण नेहमीच सन्मान केला पाहिजे, तरच आपण आपलं क्रिकेट खूप पुढे जाईल, यात काही तीळ मात्र शंका नाहीये. 2 षटक झालेत. चला वेळ दौडू नका प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर स्वप्नील घरत आम्हाला दर्शवतायत 21 धावा. क्रिकेटच्या जीवनामध्ये खेळाडूंमध्ये बॅड पॅच येतच राहतं संदीप गावंड सर, परंतु ज्या पद्धतीने आपण पाहतो की आयुष्यात जर म्हणतात ना, आयुष्यात चांगले दिवस आले तर घमेंट करू नका आणि वाईट दिवस आले तर खचून जाऊ नये, कारण हे दोन्ही दिवस जाण्यासाठी झालेले असतात. ऑफ साईडला सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तेवढ्याच ताकदीने यावेळेला मोठा फटका मारण्याचा मनसुबा होता. खेळी सुद्धा झाली होती, परंतु यावेळेला आपण पाहतोय फक्त निर्धावच्या स्वरूपात चेंडू. आज मितेशने खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळले. ज्या नावासाठी ओळखला जातो तो साजेसा खेळ पाहायला मिळाला. यावेळेला पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतायत. गुड कॅच, चिराग कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच, फलंदाज बाद. एका साईडला मात्र आई आशापुरी एडवन हा मात्र संघ आतापर्यंत खूप चांगला कमबॅक करत असताना, कारण रोहन गावड सारखा एक्सपिरियन्स खेळाडू, जितू सारखा एक्सपिरियन्स खेळाडू, जावेद सरांसारखा एक्सपिरियन्स खेळाडू आहे आणि त्या कारणास्तव मात्र हे खेळाडू घडताना पाहायला मिळतात. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया. साईडला सुरेख पद्धतीने आपण पाहतोय एकदा वर्जित केली जाते. धावसंख्येत भर होत असताना आपण पाहू शकतायत एका साईडला डाव्या साईडला राजू कॅटरर्स यांच्याकडून सुद्धा खूप चांगल्या सुविधा आमच्यापर्यंत पोहोचल्यात. तर माई कॅटरर्स आपण पाहू शकतायत. समोरच आहे श्रीकांत केनी, यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 22 धावा, 22 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. बॅट चेंज अँड टेकन, फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल रोहन गावड यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. गुड कॅच ऑफ क्वालिटी, फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द डगआउट. DJ Aman मंगेश तू माझ्याकडे मला आमदार झालं सारखं वाटतंय. सुंदर साऊंड सिस्टम सुभाषजी कदम यांच्या माध्यमातून पीके डॉट डीजे साऊंड सिस्टम आपण पाहतोय. चांगल्या प्रकारचं वाजंत्र त्यांच्या माध्यमातून सुद्धा. एका साईडला शिवशक्ती उसरणी संघ बॅकफुटला जात असताना पाहायला मिळतोय, कारण नदीला ज्याप्रमाणे झरण्याची गरज असते ना, तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते आणि ती सुरुवात या ठिकाणी झाली नाही. ज्या पद्धतीने 2 षटकांमध्ये 21 धावा होत्या, परंतु इथे जर आपण विचार केला तर मितेशने काय कमालीच आहे. आफ्टर लॉंग टाइम नंतर मात्र हा खेळाडू रिदम मध्ये आलेला आहे. खूप चांगल्या प्रकारचं. मात्र एका खेळाडूला एका इनिंगची गरज असते. जर त्या इनिंगचा शोध लागला तर त्या खेळाडूला पुन्हा एकदा तो सूर गवसला जातो आणि तेच मात्र मितेश तरे खुश असतील जावेद सर, रोहन गावड, कारण हा खेळाडू रिदम मध्ये येतोय. यावेळेला सरळ बॅटने ओव्हरपिच चेंडूला थारा नाहीये. स्टँड अँड डिलिव्हर शॉट, गुड टायमिंग. मात्र हार न मानणाऱ्यांपैकी एक खेळाडू आपण पाहतोय, मिस्टर कल्पेश. मॅग्निफिसंट टायमिंग. This is a beautiful timing. Use a 6. 6 धावा. धावा, 5 चेंडूचा खेळ झाला आहे. 28 धावा फलकावर. यावेळेला पाहिलं न्यायालय मी म्हटलं होतं पहिल्या दिवसापासून की 75% गोलंदाज असतात की रिदम थोडासा तुटतो षटकार आल्यानंतर, आणि यावेळेला वाईटचा इशारा येत असताना आपण पाहतो मितेश तरे एका साईडला आपण पाहतोय. रिदम थोडासा मात्र यावेळेला बिखरला गेला होता. एकदम निश्चित स्वरूपात एक्स्ट्रा स्वरूपात येते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 29. 29 धावा.
यावेळेला पाहिलं न्यायालयाला पुन्हा एकदा रिदम त्या सहित स्वैर मारा केला जातोय आणि खूपच ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच केले जात आहेत आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 30 रन्स. इथून जर विचार केला तर अजून सुद्धा 52 धावांचं लक्ष असेल. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे जवळजवळ विचार केला तर 13 चेंडू आहेत आणि 13 चेंडू मध्ये 52 धावा होऊ शकतील. मी करेन, आत्मविश्वास खूप महत्वपूर्ण भूमिका असेल. यावेळेला ऑन साइडला जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषा पार, कल्पेशच्या बॅट मधून आलाय हा एक देखणा षटकार. वॉड शॉट, मॅक्झिमम 6 धावा. यावेळेस थोडस खेळपट्टीच्या बाहेर टीम मीटिंग करा जरा. थँक्यू. कारण ही खेळपट्टी अजून आपल्याला 2 दिवस व्यवस्थित कोणत्याही प्रकारची नासधूस न होता नाही व्यवस्थित ठेवायची आहे आणि जास्त मीटिंग करू नका. कारण तुषार किनी हे मात्र वेळेवर खूप वेळेच्या बाबतीत खूप स्ट्रिक्टली आहेत. नयन किनी असतील, निलेश किनी असतील, अनिलजी किनी असतील, ही मात्र जी मंडळी आहे ती मात्र वेळेच्या बाबतीत खूप स्ट्रिक्टली आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 36 धावा, 36 रन्स. एक खूप चांगल्या प्रकारचं ऑर्गनायझेशन आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगलं यावेळेला आपण पाहू शकतायत. डाव्या साईडला आमच्या ट्रॉफ्याज पाहायला मिळत आहेत ज्या क्वांटिटीपेक्षा क्वालिटी आहेत आणि क्वालिटी ट्रॉफीज आपण पाहू शकतात. संदीपजी गावंड सरांकडे आम्ही वळणार आहोत. संदीपजी गावंड काय म्हणतील? 36 धावा फलकावर, 12 चेंडू, 46 धावा. कसं वाटतं एकंदरीत? कल्पेशची बॅट लहरले तर इथून मात्र धावा येऊ शकतील का? व्हॉट यू कॅन से? येस, कारण एक मोठी जबाबदारी आहे. संकट मोचकाची भूमिका अदा करावी लागेल. 12 चेंडू मध्ये ज्या धावा हव्या आहेत त्या होऊ शकतात. डेफिनेटली यावेळेला आपण पाहतो संकट मोचक म्हणून यावेळेला ओळखावं लागेल. वाईट +1 अशा 2 धावा. ही मात्र खासियत, ही स्पेशालिटी आपल्याला पाहायला मिळते. पंचांच्या भूमिकेत नामवंत पंच आणि मोठमोठ्या नामांकित स्पर्धेमध्ये ज्यांना आवर्जून बोलवलं जातं कारण क्वांटिटीपेक्षा क्वालिटीचे पंच आपल्याला पाहायला मिळतात. म्हणतात ना संदीपजी गावंड की राज्य छोटं असलं तरी चालेल पण ते स्वतःचं असावं आणि ते मात्र त्यांनी मेंटेन केलेलं आहे. यावेळेला नोचा इशारा आपण पाहू शकता. ॲज अ शार्प ॲज अ नीडल, सुई सारखे तीक्ष्ण अशा नजरेत आत आहेत. फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी दिला गेलाय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 39, 39 रन्स. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर विचार केला तर जवळजवळ 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 43 धावा. 12 चेंडू 43 धावांची गरज मात्र करुणाकरण कोटी सरांबद्दल आणखीन मला सांगावं असं वाटतं. कारण टेनिस विश्वामध्ये अधिराज्य गाजवणारे खेळाडू आहेत आणि आज त्यांचा सुपुत्र धनुष कोटियन हा मुंबई संघाचा रणजीपट्टू आहे आणि ते अभिमान आहेत. त्यांचे पिताश्री या ठिकाणी मैदानाच्या आत पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांची कामगिरी अदा करतात. यावेळेला वाईटचा इशारा आपण पाहू शकतायत. वाईटच्या इशाऱ्याने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 40 धावा. चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झाले ते एकंदरीत आतापर्यंत 3 चेंडू एक्स्ट्रा स्वरूपात धावा मात्र होऊ शकतील. अजून सुद्धा 42 धावा. 12 चेंडू 42 धावा. एक जबरदस्त सामना हाय व्होल्टेज मॅच कडे घेऊन जाईल का? उजव्या हाताने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पाहिला ऑफ साइडला फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी मात्र चेंडू यावेळेला निघून जाईल. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. गुड फिल्डिंग. प्रज्वल त्या ठिकाणी मात्र पुढे सरसावले गेले होते. गुड फिल्डिंग. धावांची गती जर आपण पाहिली तर 2च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. ती आतापर्यंत 42 धावा. कल्पेशने या सामन्यामध्ये जाण आणले. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे आणि त्यामधला कल्पेश आपल्याला पाहायला मिळते. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. वाईटचा इशारा. मी कल्पेशला विनंती करेन पंचांकडे दाद मागू नका. एक मोठी स्पर्धा आपण खेळतायत कारण हे पुढे हॅबिट लागत जातं. जेव्हा तुम्ही खेळता चेंडू मात्र जातायत आणि यावेळेला अशा वेळेला संदीपजी गावंड पंचांचा अपमान होतो कारण पंचांना आपण नेहमी नेमणूक का करतो? त्यांचं ते काम करतील. आपण आपल्या फलंदाजींचं काम करा. राग मानू नका कल्पेश, परंतु हे आम्ही सजेस्ट करतोय. थँक्यू. धावांची गती जर आपण पाहिली तर 43 धावा. 43 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड. शिवनेरी चषक अर्थातच शिवनेरी चषक हे फक्त नाव नाही आहे तर पूर्ण महाराष्ट्रात ब्रँड तयार झालाय हे चषकाचं.
टॅप केला जातोय. सुंदर हा चेंडू राऊंड द विकेट येत असताना मात्र रिदम मिळतोय. एक धाव निश्चित स्वरूपात निशांत डेंजर झोन कडे होते, परंतु कल्पेश कडे प्रज्वलचं लक्ष आहे की या फलंदाजाला जर लवकरात लवकर बाद केलं तर कदाचित येणाऱ्या चेंडूंमध्ये ते संकट आहे ते मात्र यावेळेला थांबवलं जाईल. धावसंख्या 45 रन्स, 45 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 2 चेंडू आहेत 10 आणि 10 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 37 धावांचं लक्ष असेल. काही सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. व्हॉट अ मॅच. बॅचेज रोहनजी गावाड यांच्या मात्र चेंडूला यावेळेला हाताला चेंडू स्पर्श करून निघून जातोय फार वेगाने. 4 धावांकरता लॉंग स्टॉप रिझनला चौकार येतोय आणि या चौकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 49. सामना बॅलन्सिंग आहे अजूनपर्यंत. मात्र या वेळेला कोणताही मात्र ज्या पद्धतीने आपण पाहतो कोणताही संघाकडे सामना झुकण्याची या वेळेला 100% ताकद मात्र या ठिकाणी आपण पाहतो उसरणी संघाकडे आहे. धावसंख्या 49. काय म्हणते संदीपजी गावंड? चांगली धावसंख्या सध्या तरी आहे या स्थितीला आणि या चौकारणीशी दबाव येऊ शकतोय फिल्डिंग करणाऱ्या संघावर. डेफिनेटली यावेळेला आपण पाहतोय 9 चेंडू अजून सुद्धा आहेत. अप्रतिम टप्पा पडल्यानंतर थोडासा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. अक्रॉस क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट. बॅटची एज लागली होती. खेळपट्टीवर चेंडू थांबला होता. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते आणि धावसंख्या 50 धावा. कारण आडवा पट्टा हा तुम्हाला गल्ली क्रिकेट पासून तर लेदर क्रिकेट पर्यंत हा मात्र धोकादायक ठरेल. त्या ज्या वेळेला आडव्या पट्ट्याचा तुम्हाला क्वचित आणि कदाचित उपयोग करता येईल त्यावेळेला तुम्ही करावा. आता 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 32 धावा. 8 चेंडू 32 धावा. प्रत्येक क्षेत्रामध्ये मार्गदर्शक हा असायला हवा प्रमोदजी. आणि ते जो अनुभव आहे लॉंग ऑन शतरक्षकाचा तो अनुभव त्यांनी शेअर केला आणि गोलंदाजाला काहीतरी गायडन्स केलं. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे निशांचा, परंतु झेल होईल का? एस. आणि यावेळेला मात्र आपण पाहतोय भावेश कोणतीही चुकी करत नाहीयेत. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होताना निशांतच्या खेळीला पूर्ण विराम, परंतु निशांतने सुद्धा मात्र यावेळेला चांगला खेळ दर्शवला आणि यावेळेला अपयश मात्र त्याच्या पदरात पडताना पाहायला मिळतं. बॅक टू द डगआउट. या पण पीके डीजे यांच्याकडे बघूया. थँक्यू. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. 50 धावा, 7 चेंडू आणि विजयासाठी 32 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. सरळ बॅटने जरूर करण्याचा प्रयत्न केला. रोहन गावड त्या झेल खाली आणि कोणती चुकी करत नाहीयेत. गुड कॅच. फलंदाज बाद. बॅक टू बॅक 2 फलंदाज यावेळेला जतीनला मिळतात. अगोदर मात्र यावेळेला सूर नव्हता. जितू आला. जितूने मात्र यावेळेला सांगितलं की तुला राऊंड द विकेट येऊन चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्यासाठी भाग पाडलं जाईल आणि त्यासाठी मात्र त्याने त्याचं ऐकलं. ही खूप महत्वाची भूमिका पाहायला मिळाली. जितूचं यावेळेला कौतुक करावं तेवढं कमीच पाहायला मिळतं आणि इथे मात्र 6 चेंडू आणि विजयासाठी 32 धावा. परंतु व्हेरी वेल प्लेड. कल्पेश खूप चांगली फलंदाजी या ठिकाणी बहरले गेले. 7व्या क्रमांकावर येऊन पिंच हिटर कसा असावा हे उसरणी संघाला त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं गेलं. ग्रेट बॅटिंग. या पण एक छोटीशी धून ऐकूया. यानंतर होणारा सामना दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. हितेश फायटर विलंगी वर्सेस गावदेवी वैतीपाडा वाडीव या 2 संघांमध्ये पाहायला मिळेल. रोहन गावड गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. आजच्या दिवसात दांडीची मॅच मयूर पाटील यांच्या माहितीसाठी जी शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल विनीत 11 दांडी आणि CRD चिंचणी असं मात्र सामना पाहायला मिळणार आहे. मयूर पाटील तर 6 चेंडू आणि 32 धावा. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या 32 धावा येऊ शकतील का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय मैदानाच्या आतमध्ये. त्यासाठी तुमचा कॉन्फिडन्स
एका साईडला नंदन चौधरी आपल्याला पाहायला मिळतात, मैदानाच्या आतमध्ये आहेत, पेशाने शिक्षक आहेत. यावेळेला पाहिलं निळाला हा खूपच बाहेर चेंडू होता आणि कल्याणी घोरपडे सर यावेळेला वळतायत, वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 51 धावा, 51 रन्स ऑन द बोर्ड लागले जातात. अतिशय ग्लॅमर या खेळाला 120 ग्रॅमच्या या टेनिस चेंडूने तुम्हाला सर्वांना वेळ लावून सोडलंय आणि एकदा का क्रिकेटचं इंजेक्शन घेतलं की मात्र कोणताही खेळाडू मागे वळून पाहत नाही, हे आपण सातत्याने पाहिलंय. यावेळेला ऑन साइडला आपण पाहतो सुरेख पद्धतीने मात्र चेंडूला वळवला गेला. जितू एक स्टायलिश कॅच घेत असताना इझी कॅच घेतोय. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आता बॅकफुटला पूर्णपणे शिवशक्ती उसरणी हा संघ पाहायला मिळतोय. घेऊया एक छोटासा ब्रेक, तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा शिवनेरी चषक 2021. कृपया करून MH48BA 7499 ही गाडी हटवायची आहे. MH48U 5404 ही गाडी हटवायची आहे. MH04DH 3156 ही गाडी हटवायची आहे. MH02BB 7466 ही गाडी हटवायची आहे. MH48C 6753 या सर्व बाईक मालकांना मी विनंती करेन की आपण गाड्या हटवायच्या आहेत, जेणेकरून खूप त्रास होतो त्या ठिकाणी. ऑन साइडला ड्राईव्ह केला जातोय, फक्त सिंगलच्या साहाय्याने मात्र यावेळेला फलक हलतं राहील, परंतु तिथपर्यंत पोहोचता येणार नाहीये आणि हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कदाचित हा पहिला सामना जिंकून इन ऍडव्हान्स बर्थडे गिफ्ट दिलंय ते मला वाटते जावेद सरांना आणि त्यांना इन ऍडव्हान्स वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. धावांची गती जर आपण पाहिली तर 52 धावा, 52 रन्स ऑन द बोर्ड लागला होता. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रोहन गावड पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज जयदीप त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या वेळेला टप्पा पाड्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते, परंतु पंच मात्र सक्षम त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर एकंदरीत आपण पाहतोय 52 धावा. रोहन गावड सुरेख गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एक हरहुन्नरी खेळाडू आणि हरपनमौला खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे भरपूर वर्ष टेनिस क्रिकेटचा अनुभव रोहन गावड यांच्या पाठीशी राहिलाय आणि अनुभवाचं गाठोड नेहमीच मैदानाच्या आतमध्ये ते सिद्ध करतायत. धावसंख्या 52, 52 रन्स. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला वळवलं गेलंय. चेंडू मात्र प्रज्वल यांच्याकडे निघून येतोय. तत्पूर्वी एक धाव वर्जित केली जाते. सुंदर जजमेंटने चिरागने सुंदर जजमेंटने झेल टिपला गेला. त्यानंतर आपण पाहिलं तर भावेशने सुरेख पद्धतीने जजमेंटने झेल टिपला गेला. जितूचं आपण कौतुक करूया. त्यानंतर सिली पॉइंटला जर आपण पाहिलं तर चिराग जबरदस्त अप्रतिम मॅग्निफिसंट फिल्डिंग. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळताना आपण पाहतोय. ऑन साइडला फटका चांगला आहे. यावेळेला मात्र चेंडू दिवेश अप्रतिम मॅग्निफिसंट फिल्डिंग. रवींद्र जडेजा सरांची आठवण करून देणारा हा क्षण पाहायला मिळतोय. एक ॲज अ ऑलराऊंडर म्हणून भारतीय संघाला एक लाभलेला अनमोल रत्न पाहायला मिळाला आणि खूप काही मात्र त्यांच्यापासून आता अपकमिंग यंगस्टर खूप प्रेरणास्थान घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत की मला रवींद्र जडेजा सारखं बनायचं आहे. कारण अष्टपैलू नेतृत्व पूर्ण वर्ल्ड मध्ये जर आपण पाहिलं तर रवींद्र जडेजा यांचं नाव भारतीय संघातून नेहमीच बिलॉंग करताना आपण पाहतोय. ऑन साइडला फटका चांगला आहे. जितू मात्र या वेळेला चुकी करणार नाहीये. गुड कॅच ऑस्ट्रेलियन कॉपी बुक स्टाईल मध्ये आणि या वेळेला मात्र विजयाची मुहूर्तमेढ या वेळेला रोवली गेले ती मात्र पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहू शकतात. आई आशापुरी एडवन खूप चांगल्या प्रकारचं श्रद्धास्थान आहे ते आई आशापुरी एडवनचं आपण पाहू शकतात आणि त्याच मातेच्या नावाने त्याच आईच्या नावाने मात्र हे टायटल पाहायला मिळतं. मी नंदन चौधरी यांना विनंती करेन की प्लीज आपण शेक हँड करायचं आहे. आपण रांगेमध्ये जा. हा या स्पर्धेचा रूल आहे. एका साईडला वाढीव संघ ज्या पद्धतीने आपण पाहतोय, एका साईडला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण स्वीकारलंय.
आदरणीय सन्माननीय गार्गे 11 स्टँडचे प्रोप्रायटर योगेशजी गरज समाजसेवक, मी यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर या. एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आपण यायचंय व्यासपीठावर या.